नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणीय सतर्कता एन्व्हायरमेंटल अवेअरनेस यामध्ये प्रकरण क्रमांक 5 पर्यावरणीय प्रदूषण एन्व्हायरमेंटल पोल्यूशन या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण वेगवेगळ्या कारणाने होणाऱ्या प्रदूषणाची कारणमीमांसा त्यामध्ये केलेली आहे। कशामुळे प्रदूषण होतं, त्याचे परिणाम काय होतात आणि त्याच्यावरती उपाययोजना कोणकोणत्या आहेत याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। आज आपण या पर्यावरणीय प्रदूषणामध्ये सर्वात घातक किंवा अखिल मानव जातीला नष्ट करणारं अशा प्रकारचं जे प्रदूषण आहे ते म्हणजे आण्विक प्रदूषण किंवा न्यूक्लिअर पोल्यूशन। या आण्विक प्रदूषणाचे कारणे कोणकोणती आहेत, त्याचे परिणाम काय होतात आणि त्याच्यावरती उपाययोजना किंवा कशा प्रकारे नियंत्रण आणता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे आण्विक प्रदूषण जे आहे ते मानवजातीच्या दृष्टीने अत्यंत घातक मानलं जातं। दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जपानवर त्या ठिकाणी या अण्वस्त्राचा वापर अमेरिकेने केलेला आपण इतिहासामध्ये वाचतो। जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांवरती 1942 मध्ये त्या ठिकाणी या दोन शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने या आण्विक प्रदूषणाची ताकद किती आहे किंवा किती सहारक किंवा किती प्रमाणामध्ये हे सृष्टीला नष्ट करू शकतं किंवा घातक आहे हे समोर आलं। यातून होणाऱ्या किरणोत्सर्जनाचे दुष्परिणाम काय काय आहेत याचा मोठा प्रत्यय या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो। आजही जपानमधील या दोन शहरांमधील ज्या आजच्या पिढ्या आहेत या पिढ्यांनासुद्धा त्या ठिकाणी त्याचे परिणाम हे भोगावे लागत आहेत किंवा आजही त्याचे दुष्परिणाम हे समोर येताना आपल्याला दिसतात। तर अतिशय भयंकर अशा स्वरूपाचं हे आण्विक प्रदूषण या ठिकाणी मानवजातीला नष्ट करणारं एक सहारक अशा प्रकारचं अस्त्र हे मानवानेच निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं। यामध्ये रेडियम, थोरियम, युरेनियम हे जे पदार्थ आहेत या पदार्थांच्या अणूचे त्या ठिकाणी विभाजन केलं जातं आणि या पदार्थामधून प्रोटॉन, इलेक्ट्रॉन व गॅमा इत्यादी किरणे ही वेगाने यामधून बाहेर पडतात। अशा पदार्थांना किरणोत्सर्गी पदार्थ असं म्हटलं जातं। हे याला आण्विक प्रदूषण किंवा किरणोत्सर्गी प्रदूषण, किरणोत्सर्जनाने होणारे प्रदूषण असंही संबोधलं जातं। तर या अणूच्या केंद्रकाचे विभाजन होऊन किरणं बाहेर फेकली जातात आणि अशा प्रकारच्या प्रदूषणाला किरणोत्सर्ग असं म्हटलं जातं किंवा आण्विक प्रदूषण असं म्हणतात। तर किरणोत्सर्गी पदार्थ जर हवा, पाणी, मृदा यामध्ये मिसळले तर हवा, पाणी, मृदा मानवाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि
हे पदार्थ त्यामध्ये जर मिसळले तर या पदार्थाकडून होणारे किरणोत्सर्जन हे घातक ठरते आणि हे दोन प्रकारे त्या ठिकाणी घडून येताना आपल्याला दिसते. पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिकरित्या आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवामुळे. आता नैसर्गिकरित्या कशा प्रकारे आहे तर हवा, पाणी, खडक यामध्ये काही प्रमाणात किरणोत्सर्गी पदार्थ मूळतः त्या ठिकाणी दिसून येतात. अवकाशातून येणाऱ्या प्रकाश किरणांमध्ये देखील या ठिकाणी किरणोत्सर्जन करणारे पदार्थ असतात. म्हणजे सूर्यापासून आपल्याला जी उष्णता मिळते किंवा सूर्य दीर्घ लहरींच्या माध्यमातून किंवा लघु लहरींच्या माध्यमातून जी उष्णता सूर्य पुरवतो, या उष्णतेमध्ये सुद्धा किंवा या किरणांमध्ये सुद्धा किरणोत्सर्गी पदार्थ काही प्रमाणामध्ये असतात. अनेक वर्ष नैसर्गिक किरणोत्सर्गाची पातळी मात्र स्थिर आहे. म्हणजे यातून होणारी जी किरणोत्सर्जन आहे ते हे स्थिर आहे. म्हणजे त्याचा फारसा धोका मानवजातीला नाही किंवा या सृष्टीला नाही असं आपलं लक्षात येतं. किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर मानवाने सुरू केल्यानंतर मानवनिर्मित किरणोत्सर्जन मात्र अनुभवास येऊ लागलं किंवा त्यातून निर्माण होणारं आण्विक प्रदूषण हे समोर आल्यानंतर त्याचा धोका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसू लागला. आता आण्विक अस्त्रांचा वापर किंवा क्ष किरण यंत्राचा वापर अणुसंशोधन केंद्र जसं की बाबा अणुसंशोधन केंद्र तुर्बे या ठिकाणी आहे. औद्योगिक प्रकल्पामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी हे किरणोत्सर्ग पदार्थ वापरले जातात. किरणोत्सर्गी पदार्थ वापरल्यानंतर होणारा कचरा जो आहे किंवा वेस्टेज जे आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्जन घडून येते. जवळजवळ 1950पर्यंत आण्विक अस्त्रांच्या निर्मितीसाठी मुख्यतः या किरणोत्सर्गी पदार्थांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करताना आपल्याला दिसून आला. परंतु 1950च्या दशकाच्या अखेरीस या पदार्थांचा उपयोग आण्विक इंधन, विद्युत शक्ती निर्मिती या समाजाच्या उपयोगात येणाऱ्या कारणांसाठी, कामांसाठी मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात झाली. जर ही आण्विक शक्ती, न्यूक्लिअर पॉवर जर समाजाच्या कल्याणासाठी वापरली तर ती निश्चितपणाने या ठिकाणी चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. गेल्या काही वर्षापासून समुद्रामध्ये किंवा भूगर्भामध्ये अनेक अणु चाचण्या किंवा आण्विक चाचण्या घेतल्या जातात. या चाचण्या केल्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. उदाहरणार्थ भारताने पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. आण्विक परावर्तकांमध्ये जे पदार्थ वापरतात ते अतिशय धोकादायक असतात. आण्विक परावर्तकांमुळे निर्माण होणारी उष्णता वीज निर्मितीसाठी वापरली जाते. मग यातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती आपल्याला करता येऊ शकते. या प्रक्रियेमध्ये किरणोत्सर्गी पदार्थांमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण हे घडून येतं. 1986मध्ये रशियन संघराज्यातील चेर्नोबेल येथील आण्विक परावर्तकांमधील गळतीमुळे त्या ठिकाणी शेकडो लोकांना आपले प्राण गमावे लागले किंवा हा आण्विक अपघात रशियामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि अनेक लोक जायबंदी झाले किंवा पुढच्या पिढ्यांना याचे परिणाम त्या ठिकाणी भोगावे लागताना आपल्याला दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या किरणोत्सर्गाचे परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. उदाहरण घ्यायचं झालं तर क्ष किरणांचा पेशी व ऊतींवर परिणाम होताना आपल्याला दिसतो.
म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये जो एक्सरे काढतो त्यामध्ये सुद्धा या किरणांचा वापर केला जातो। हे घातक असल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर याचा परिणाम होताना आपल्याला दिसतो। सूर्यप्रकाशातील जी अतिनील किरणं आहेत किंवा ज्याला आपण अल्ट्रा व्हायलेट रेज असं म्हणतो किंवा कृत्रिमरित्या ही किरणं निर्माण केली जातात आणि यातून देखील किरणोत्सर्गाचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते। त्यामुळे अनेक जैविक घटक हे त्या ठिकाणी जैविक घटकांना धोका निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। सूर्यप्रकाशामधील अतिनील किरणं जी आहेत किंवा अल्ट्रा व्हायलेट रेज आहेत त्यांचा मानवी त्वचेवर परिणाम होतो किंवा अनेक त्वचेचे विकार त्यामुळे होऊ शकतात आणि म्हणून ओझोन हा जो ओझोनचा थर आहे हा मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि हा ओझोन जो थर आहे तो एक पृथ्वीला नैसर्गिक छत्री म्हणून लाभलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याला नॅचरल अंब्रेला असं म्हणतात। तर यातून सूर्यकिरणं जी आहे ती तीव्रता कमी करून पृथ्वीवर पाठवली जातात आणि या अतिनील सूर्यकिरणांना अडवण्याचं काम हा ओझोन वायू करत असतो आणि म्हणून पर्यावरणातील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे त्या ठिकाणी ओझोन डिप्लिएशन किंवा ओझोनच्या थराचा ऱ्हास होताना आपल्याला दिसत आहे। म्हणून ओझोनचा थर हा जर आपल्याला पृथ्वीला वाचवायचा असेल तर ओझोनच्या थराचं क्षय होण्यापासून आपण त्याला वाचवलं पाहिजे। त्यासाठी प्रदूषणाच्या पातळीमध्ये घट करणं गरजेचं आहे। किरणोत्सर्जित पदार्थामधून दूषित झालेले जे पाणी किंवा वनस्पती आहेत या वापरल्यानंतर त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हे जे घटक आहेत त्यातील दूषित घटक हे मानवाच्या शरीरामध्ये संक्रमित होतात आणि अनेक जैविक घटकांना म्हणजे मानवाला आणि याशिवाय वनस्पती आणि प्राण्यांनासुद्धा त्याचा धोका पोहोचलेला आपल्याला दिसून येतो। तर हवेमध्ये अनेक किरणोत्सर्जक पदार्थ असतात त्यामुळे सुद्धा या ठिकाणी श्वसन संस्थेवर प्रत्यक्ष परिणाम होताना आपल्याला दिसून येतो। तसेच घातक किरणोत्सर्गी जे पदार्थ आहेत हे अन्न साखळीच्या माध्यमातून हे मानव प्राणी किंवा त्या ठिकाणी जे जलचर आहे किंवा उभयचर आहेत या प्राण्यांमध्ये सुद्धा पोहोचलेले आपल्याला दिसून येतं। या घातक पदार्थांमुळे किंवा किरणोत्सर्गी पदार्थांमुळे किंवा आण्विक प्रदूषणामुळे त्या ठिकाणी मानवाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी या होऊ शकतात। यामध्ये कर्करोग मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात आपण पाहतो की कर्करोगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। ल्युकेमियासारखा घातक कर्करोग किंवा ज्याला ब्लड कॅन्सर असं म्हटलं जातं, गर्भातील अर्भक मृत्यू, त्यानंतर विकृती किंवा विकृत अर्भकाचा जन्म, त्वचेचे रोग, ह्या सर्व ज्या व्याधी आहेत या किरणोत्सर्गामुळे होऊ शकतात किंवा किरणोत्सर्जनामुळे त्या ठिकाणी होऊ शकतात। समुद्रातील ज्या अणुचाचण्या त्या ठिकाणी घेतल्या जातात यामुळे सागरी परिसंस्था धोक्यात आलेली आपल्याला दिसते। हे महासागरामध्ये जेव्हा अणुचाचणी घेतली जाते त्यावेळेस अनेक त्या ठिकाणी जलचर यांना इजा पोचते, धोका पोचतो किंवा त्यांच्यावरती परिणाम होताना आपल्याला दिसतो। अनेक जलचर त्यामध्ये मरतात किंवा हे दूषित पदार्थ माशांनी जर सेवन केले तर त्या माशांना जर म्हणजे मानवाने अन्न म्हणून वापरलं तर त्या ठिकाणी मानवाच्या अन्नामध्ये हे मिसळून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो। म्हणून या अणुचाचण्या किंवा आण्विक चाचण्यांमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महासागरामध्ये प्रदूषण होताना आपल्याला दिसून येतं। आता
ह्या वेगवेगळी कारणं व परिणाम पाहिल्यानंतर या ठिकाणी उपाय किंवा त्यावर नियंत्रण कशा प्रकारे आणता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही अणुशक्ती ही एक प्रकारे मानवाला वरदान आहे, परंतु त्याचा वापर हा चांगल्या कामासाठी जर केला किंवा समाजासाठी जर केला तर निश्चितपणाने ही अणुशक्ती ही वरदान आहे. परंतु जर याचा गैरवापर केला तर मात्र जपानमधील नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवरती जी वेळ आलेली आहे ती संपूर्ण पृथ्वी नष्ट करण्याची क्षमतासुद्धा या अणुशक्तीमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. किरणोत्सर्जनाचे घातक परिणाम हे मानवजातीवर तर होतातच, परंतु प्राण्यांवरती सुद्धा त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात. किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर आज अनेक देशांना करणे भाग पडत आहे, कारण जी ऊर्जा शक्ती आहे किंवा पेट्रोल किंवा ज्याला आपण खनिज तेल, दगडी कोळसा म्हणतो, हे संपणार आहे किंवा ही नाशवंत साधनसंपत्ती आहे. कधीतरी ही संपत्ती ऱ्हास पावणार आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये या अणुशक्तीचा वापर करणे गरजेचे आहे. जगातील विद्युत शक्तीच्या 17% विद्युत शक्ती ही अणुशक्तीपासून बनवली जाते. म्हणजे अणुशक्तीचा वापर जर चांगल्या प्रकारे केला, प्रामाणिकपणे केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी ही अणुशक्ती फायदेशीर ठरते. किरणोत्सर्जनावर नियंत्रण ठेवणे मानवाला शक्य आहे. त्यासाठी जागतिक लेवलला वेगवेगळ्या प्रकारच्या जे करार केले जातात त्यामध्ये ही बंधनं त्या ठिकाणी घातलेली आपल्याला दिसून येतात. ज्या भागामध्ये अणुप्रकल्प आहेत तेथील हवा, पाणी, मृदेचे परीक्षण हे सातत्याने करणं हा त्यावर एक उपाय किंवा नियंत्रण म्हणून आपल्याला पाहता येईल. यामुळे आण्विक प्रदूषणाची पातळी नियंत्रित ठेवता येईल. औद्योगिक प्रकल्पातून निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे आणि हा कचरा मृदा, नदी, सरोवरे किंवा समुद्रामध्ये जाऊ न देता त्याची विल्हेवाट ही योग्यरित्या जर लावली गेली तर त्यातून निश्चितपणाने या ठिकाणी हे प्रदूषण किंवा जे आण्विक प्रदूषण आहे ते कमी होईल आणि या दृष्टीने या आण्विक कचऱ्याचं त्या ठिकाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पर्यावरणीय प्रदूषणामध्ये आण्विक प्रदूषण किंवा न्यूक्लिअर पोल्युशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याची कारणे कोणकोणती आहेत, त्याचे परिणाम कोणकोणते आहेत आणि त्यावर कशा प्रकारे नियंत्रण आणता येईल याविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.